नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागरण चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पीक विमा 2025चा वाटप केला जाणार आहे। आता जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे, कोणते जिल्हे पीक विम्यासाठी पात्र केले जाऊ शकतात आणि त्या जिल्ह्यातील एकंदरीत नुकसान किती आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर पीक विम्याची रक्कम ही कधीपर्यंत जमा केली जाईल याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज जागरण चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका। निश्चितच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे। आता ज्या अर्थी सातारा जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काही नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली होती त्यामध्ये जवळपास 40% एवढं नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि त्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावर सातारा जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातसुद्धा अधिकचं नुकसान झालं होतं। 70% एवढं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही देण्यात आली होती। त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर पुणे जिल्हा असेल, या जिल्ह्यातसुद्धा 80% नुकसान दाखवण्यात आलं होतं, तर या जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। सांगली जिल्ह्यातसुद्धा 60% नुकसान दाखवण्यात आलं होतं, तर सांगली जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। अकोला जिल्ह्यातसुद्धा 40 ते 45% एवढं नुकसान दाखवण्यात आलं होतं, तर या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा अधिकचं नुकसान झालं होतं, जवळपास 70% एवढं नुकसान दाखवण्यात आलं होतं, तर यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। नागपूर जिल्ह्यातसुद्धा 60% नुकसान दाखवण्यात आलं होतं, तर नागपूर जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा 60 ते 65% एवढं नुकसान दाखवण्यात आलं होतं, तर चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं, तर वर्धा जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। भंडारा जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेले, तर भंडारा जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। गोंदिया जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे। यामध्ये गडचिरोली जिल्हा हा पीक विम्यासाठी पात्र असू शकत नाही, कारण तर हा जिल्हा नुकसान भरपाईतून सुद्धा वगळण्यात आला होता आणि त्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावर या जिल्ह्याची जी काही मंडळाची आणेवारी असेल ती सुद्धा जास्तच आलेली आहे, म्हणून या जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम ही दिली जाऊ शकत नाही किंवा त्या संदर्भात परत राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली तर या जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाऊ शकते, परंतु सध्याच्या परिस्थितीला पीक विम्याची रक्कम दिली जाणार नाही। नाशिक जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेले, तर नाशिक जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेले, तर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातसुद्धा अधिकचं नुकसान झालेले, तर नंदुरबार जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान हे 60 ते 65% झालं होतं, तर या देखील जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात अधिकचं नुकसान झाल्यानंतर 60 ते 65 किंवा 70% एवढं नुकसान दाखवल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे। ठाणे जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। पालघर जिल्ह्यातसुद्धा पीक विमा वाटप केला जाणार आहे। रायगड जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। बीड जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, तर बीड जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातसुद्धा पीक विमा दिला जाणार आहे। धाराशिव जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। लातूर जिल्ह्यातसुद्धा पिकाचं अधिकचं नुकसान झालं होतं, तर लातूर जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। परभणी जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर परभणी जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। नांदेड जिल्ह्यातसुद्धा 60 ते 70% एवढं नुकसान दाखवण्यात आलं होतं, तर नांदेड जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। या देखील जिल्ह्याला एक मोठा दिलासा आहे आणि या जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। हिंगोली जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे, कारण तर हिंगोली जिल्ह्यातसुद्धा 80 ते 85% एवढं नुकसान दाखवलं होतं आणि त्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कमसुद्धा जमा झाली होती आणि या जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। आता ज्या पद्धतीने उंबरवठा उत्पन्न ज्या अर्थी उंबरवठा उत्पन्नाच्या आधारे
किंवा अ, अंतिम कापणीचा जो काही अहवाल असेल त्या आधारे पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. आणि त्या संदर्भात 15 जानेवारीपर्यंत पीक विम्याचे अहवाल सादर झालेले आणि त्यानंतर 15 जानेवारीच्या नंतर पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशा पद्धतीच्या काही सूचना आल्या होत्या. त्यानंतर कृषी मंत्री भरणे मामा यांनी सुद्धा माहिती दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा 17,500 प्रमाणे पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशी देखील माहिती दिली होती आणि जास्तीत जास्त 50,000 रुपयाचा पीक विमा दिला जाईल अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर होत असताना विरोधी पक्ष यांनी सुद्धा विचारणा केली शेतकऱ्यांच्या खात्यावर यावर्षीचा पीक विमा हा कधीपर्यंत जमा केला जाणार. कृषी विभागाच्या माध्यमातून काही माहिती दिली होती. कृषी विभागाचं म्हणणं होतं की काही तांत्रिक अडचणी आहेत, नवीन पोर्टल विकसित केलं जात आहे आणि नवीन पोर्टल विकसित झाल्यानंतर जे काही फार्मर आय डीच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल त्या संदर्भात जे काही पोर्टल असेल ते आता दुरुस्त झालं आणि तो जो काही डाटा असेल कॅल्क्युलेटरची जी काही माहिती असेल ती आता मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेटरचा जो काही डाटा असेल तो अपलोड केला जाईल आणि त्यानंतर कॅल्क्युलेटरची जी काही माहिती असेल ती शेतकऱ्यांना प्रकाशित केली जाईल आपल्या मोबाईलवरती किंवा आपल्याला मॅसेजच्या नुसार आपला जो काही पीक विमा असेल तो किती मंजूर केलेला आहे, त्याची रक्कम किती आहे आणि त्याचबरोबर कोणत्या पिकाचा पीक विमा मंजूर झाला ही सगळी माहिती आपल्याला कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून दिसणार आहे असं सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर मार्च अखेरपर्यंत पीक विम्याची रक्कम दिली जाऊ शकते. कारण तर ज्या पद्धतीने माहिती समोर येत आहेत, ज्या पद्धतीने काही विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहे त्या पद्धतीने असं वाटतं की आता मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पीक विम्याची रक्कम दिली जाईल. आणि जर पीक विम्याची रक्कम दिली नाही तर किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही आश्वासन दिलेलं असेल पीक विमा कंपनीला जे काही 12% व्याज असेल शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देणं बंधनकारक असणार आहे अशा पद्धतीची माहिती काहीशी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस असेल यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर कृषी मंत्री भरणे मामा यांनी सुद्धा त्याच पद्धतीने माहिती दिली होती. आणि त्याचबरोबर शिवराज चव्हाण यांनी सुद्धा ती माहिती दिली होती. जर पीक विमा कंपनीने पैसे दिले नाही तर 12% व्याजासहित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशा पद्धतीचं जे काही माहिती दिली होती त्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा व्हावी अशी एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. आणि निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाईल अशी देखील आपण एक आशा करूया आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा केली जावी अशी एक विनंती करतो. याच ठिकाणी थांबतो. जय शिवराय.